नमस्कार मित्रांनो, संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी आपली भावना आहे का? आणि अशी अगदी खरोखर आपली भावना असेल तर मग या प्रकरणाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत? या प्रकरणाकडे आपण मराठा विरुद्ध वंजारी असा जर संघर्ष, जातीय संघर्ष या दृष्टिकोनातून पाहणार असू तर खरोखर या प्रकरणाला न्याय मिळणार आहे का? हे प्रकरण खरोखरच आणखी सामाजिक पातळीवर न्यायाची प्रक्रिया ही बिकट होईल किंवा त्याच्यातली गती थांबणार आहे आणि तो न्याय न वाटता तो जातीयगत संघर्ष वाटण्याची शक्यता जास्तीची आहे. उद्या मोर्चा निघतोय आणि या मोर्चामध्ये अपेक्षा सामाजिक पातळीवरच्या लोकांकडनं आहे, राजकीय नेत्यांकडनं आहे, राजकीय पक्षांकडनं आहे. संतोष देशमुख कुटुंबाला काय न्याय द्यायचा आहे तो 100% द्यावाच लागेल हो. तो कायद्यानं, संविधानानं तो न्याय मिळायलाच हवा आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षाच व्हायला हवी. परंतु हे प्रकरण खरोखर जातीय संघर्षातून झालेलं आहे काय? आणि याला पूर्वीची जशी मराठा आणि वंजारा या समाजाची पहिली पार्श्वभूमी म्हणजे पूर्वीचं काय नातं आहे नेमकं, आणि या प्रकरणामध्ये जो काही संतोष देशमुख कुटुंबांना न्याय द्यायचा आहे तो न्याय जर खरोखर द्यायचा असेल तर आपल्याला या प्रकरणाकडे जातीय संघर्षाचा किंवा जातीयवादाच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे आपल्याला पाहता येणार आहे का, याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, की हे जे प्रकरण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अशा भूतांना म्हणण्यापेक्षा ह्या राक्षसांना गाडलंच पाहिजे. त्यांनी मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट केलेली आहे. कुठेही त्यांना कायद्याचं अथवा त्यांना मानवी जे पाप म्हणतो त्याला देवाचं, म्हणजे यांना कशाचंही भय नसलेली निर्डावलेली ही जी गुंड आहेत यांना खरोखर गाडून टाकायलाच हवं आणि तेही लोकशाही मार्गानंच गाडून टाकायला हवं. याविषयी कुणाचंही दुमत असण्याचे काही कारण नाही. वंजारी समाज हा वारकरी संप्रदाय, कारण वारकरी संप्रदाय हा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेला समाज आहे तो, आणि या समाजाचं नेतृत्व म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक नेतृत्व किंवा आध्यात्मिक त्यांची शक्तिस्थान संत भगवान बाबा, आणि संत भगवान बाबा यांचे गुरु संत माणिक महाराज आहेत. आणि माणिक महाराज आणि भगवान बाबा या गुरु शिष्यांचं नातं आणि त्यांचं शक्तिस्थळ हे श्री क्षेत्र नारायणगड आहे. मराठा समाज आणि वंजारा समाज हा गुरुबंधू नात्यानं या समाजामध्ये आजवर कधीही अशा पद्धतीचा संघर्ष लागलेला नाही आणि यापुढेही लागू नये असं जर वाटत असेल तर आपल्याला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाकडे मराठा विरुद्ध वंजारा असं न होता ही अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई आहे. मानवी मूल्याची अमानवीयतेच्या विरोधामध्ये लढाई आहे. ही लढाई कायद्याची लढाई आहे. ती कुठेतरी मराठा विरुद्ध वंजारा अशी होता कामा नये. जर खरोखर जर ही लढाई जातीयवादाची जर असती तर कोणते गोवर्धनजी सानप असतील त्यांची हत्या झाली, रामकृष्ण बांगर असतील त्याच्या कुटुंबियांना झालेला त्रास असेल, आणि असंख्य आत्तापर्यंत म्हणजे अनेक ज्या मायमावल्या त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलंय ते वंजारी समाजातलेच होते ना. कुठे आली होती जात?
जो तिथे जे राजकीय ज्या हत्या घडलेल्या आहेत, या हत्येला कुणीही न्याय्य ठरवणार नाही. आणि संतोष देशमुख यांची हत्या सुद्धा सत्तेचा, शक्तीचा, गुंडागर्दीचा, जो काही पाशवी जे विचार आहेत त्यांच्या त्या मधनं झालेली संतोष देशमुख यांची हत्या आहे. याला कुठेही जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही आणि यामध्ये नाही. पण मग जर संतोष देशमुख यांच्याकडे आपण या जातीयवादाच्या ह्याच्यामधून बघितलं गेलं तर तसं हा वंजारा समाजावर अविश्वास दाखवणं याला न्याय म्हणता येणार नाही. आपल्याला आपली लढाई असंख्य वंजारी समाजातले बांधव त्यांना नाही आवडलं. वारकरी संप्रदायातली लोक समाजामध्ये ती इतकी आध्यात्मिक लोक त्यांना नाही आवडलं हे प्रकरण. त्यांना अजिबात आवडलं नाही आणि त्यांनी या गोष्टीचा निषेधच केलेला आहे. परंतु ज्यावेळी राजकीय पातळीवरनं सामाजिक पातळीवर चुकीचे संदेश द्यायला सुरुवात होते आणि पाप कर्म ही जातीयतेच्या चष्म्यातून बघितली जायला लागली ना, तर मग न्याय मिळणं कठीण असतं. मग एखादा जो काही अतिरेकी आहे तो केवळ एका जातीचा आहे म्हणून आपण जर त्याकडे पाहायला जर लागलो ना, तर मग मात्र आपली लोकशाही, मानवी मूल्य याच्या गोष्टी किंवा आपण जगामध्ये सर्वात प्राचीन मानवी संस्कृती जी मानवी मूल्यांना, मानवाला समानतेचा संदेश देते, सर्वांना चांगला संदेश देते अशी जी आपण संस्कृतीचा डांगोरा पिटतो ना, तो सुद्धा पिटण्याचा आपल्याला अधिकार राहत नाही. म्हणून गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे, अन्यायाची विरोधात लढा लढला पाहिजे आणि सर्वांनी फक्त आपण मोर्चा काढला, आंदोलनं केली, रास्ता रोको केला तरीही फक्त आणि फक्त गुन्हेगाराच्या विरोधामध्ये बोलायला हवं. वंजारी समाज हा या प्रकरणाकडे जातीयतेच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. आज तरी त्याला पाहण्यासाठी भाग पाडण्याची गरज नाही. प्रत्येकानं भाषणं देताना, प्रत्येकानं या प्रकरणावर बोलताना शासकीय पातळीवरचा न्याय मागावा. लोकशाही म्हणजे हे तपास यंत्रणाने त्या आरोपींना लवकरात लवकर पकडावं, त्यांचे CDR तपासावे, त्यांना गजाआड करून त्यांना योग्य ते कठोर शासन करावं, नव्हे त्यांना फाशीची शिक्षाच व्हावी. या दृष्टिकोनातून काय बोलायचं ते बोला. पण कुठेही संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला न्याय द्यायचा आहे अशी आपली भावना आहे. तर कुठेही या प्रकरणाला जातीयतेचा रंग त्या रंगामध्ये रंगवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा जो आज संतोष देशमुख गेलेला आहे तशा पद्धतीचे आणखीही जातील. कारण बळी घेणारा हा कोणत्याही जातीचे नसणार आहे. ते यापुढे या गुंडांच्या टोळ्या असतात, दहशतवादी कृत्य करणारी लोक आहेत. यांच्याकडं कधीही आपण जातीयतेच्या दृष्टिकोनातून, त्या चष्म्यातून बघणार नाही आहोत. गुन्हेगाराला गुन्हेगारच म्हणणार आहोत आणि न्याय हा मिळायलाच हवा अशी सर्व समाजाची इच्छा आहे. तेव्हा भाषण करताना, बोलताना राजकीय आणि सामाजिक पातळीवरील जे काही नेते मंडळी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी नक्की भान बाळगावं आणि वंजारा विरुद्ध मराठा हा वनवा जातीयवादाचा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.